मी सुरेश कोल्हे, अकोला जिल्हा, तेल्हार तालुका बेलखेड इथला रहिवासी आहे. परंतु मी एक दिवस माझ्या मुलीकडे पुण्याला आलो. इथे माझे टोळे दुखतात मी आणि चालता येत नाही असं मुलीला सांगितल्यानंतर माझ्या मुलीने चौकशी केली. त्यानंतर ती सौरभ गिरी सरांकडे मला घेऊन गेली. त्यानंतर सरांनी माझी ट्रीटमेंट केली, एक्सरे काढले, काही समजावून सांगितले. त्यानंतर त्यांनी सांगितले की तुझ्या नी रिप्लेसमेंट करायची आवश्यकता आहे. तर मी त्यांना वेळ मागितला. त्यांनी वेळ देऊन नंतर माझी 30 मार्चला मणिपाल हॉस्पिटलमध्ये माझं त्यांनी त्यांच्या टीमने दोन्ही गुडघ्याची नी रिप्लेसमेंट केली आणि फार 2-3 दिवस तिथे ठेवून मला सुट्टी दिली. घरी आलो. घरी आल्यानंतर सरांनी त्यांच्या दवाखान्यामधील वैष्णवी फिजिओथेरपिस्ट हिला माझ्या घरी पाठवून माझी फिजिओथेरपिस्ट पूर्ण त्यांनी व्यवस्थित करून दिली. दररोज यायची आणि अर्धा तास थांबून जे आपल्याला व्यायाम करायचे ते सर्व समजून सांगितले, स्वतः करून घेतले. सुरुवातीला खूप त्रास व्हायचा, पण त्यांनी हळूहळू मला समजावून सांगितले आणि टोंगळ्याचाही त्रास व्हायचा. डॉक्टर साहेबांनी सांगितलं की आधी तुम्हाला खूप त्रास होईलच, नंतर बरं वाढेल. परंतु मला महिनाभरात असं वाटलं की विनाकारण मी ऑपरेशन केलं, खूप त्रास व्हायचा. पण आता असं वाटतं की ऑपरेशन करून फार चांगलं झालं आणि मी एकदम समाधानी आहे. होतं आता आल्यानंतर मी डॉक्टर साहेबांना घरी जायचं म्हणून दाखवलं, तर माझी त्यांनी एक्सरे काढून पाहिले, सगळे नी व्यवस्थित आहे. मला चालता येतो आता. मी काही कोणती काळजी घेत नाही, कमवून नाही, काहीच नाही आणि मेडिकलसुद्धा बंद आहे. आपण जेवढी फिजिओथेरपिस्ट करा, जेवढं चाला, तेवढं तेवढं आपल्याला बरोबर म्हणजे आपली जी रिकव्हरी आहे ती पूर्ण होते आणि व्यवस्थित सुरळीत होऊन जाईल. तर असं मी चालून राहिलो आणि माझी फिजिओथेरपी नियमित करून राहिलो. सध्या मला खूप एकदम 60-70% आराम आहे आणि यापुढे मी फिजिओथेरपी चालूच ठेवीन आणि माझं जे चालणं आहे ते सुद्धा चालूच ठेवीन. त्यामुळे मी सध्या तरी श्री आदरणीय सौरभ गिरी सरांचे खूप आभार मानतो. त्यांच्या दवाखान्याच्या टीमचे सुद्धा आभार मानतो. तसेच मला 50% जे वैष्णवी फिजिओथेरपिस्ट आणि जे व्यायाम सांगितला, घरी येऊन सांगितला, तो विशेष म्हणजे मला यायचं काम नाही पडलं आणि अत्यंत शांत. मी किती काही नाराज झालो, गरम झालो, कुठे वैष्णवी कधी गरम झाली नाही. शांतपणाने माझा ते व्यायाम करून दिला. त्यामुळे तिचेसुद्धा मी खूप आभार मानतो आणि अशा प्रकारे मला आता खूप चालता येतं, खूप बरं वाटतं, आनंद होता.